जय गजानन भाविकांनो, श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्यानुभव या भागात आज आपण पाहणार आहोत सौ चारुशिला सिद्धराम मुगाली नागपूर या माऊलीचा अनुभव. अनुभवाचं शब्दांकन आहे श्रीमान जयंत वेलणकर सर. अनुभवाचे बोल आहेत गुरुपायी स्थिरावला तोची धन्य. जय गजानन. गजानन महाराज कृपाळू आहेत, कनवाळू आहेत. त्यांच्या दिशेने तुम्ही 2 पावले समोर गेलात तर ते तुमच्यासाठी 4 पावलं समोर येणार, हे ठरलेलं आहे. असा अनेकांचा अनुभव आहे, माझाही आहे. माझ्या भाग्यानं माझ्या माहेरी गजानन महाराजांची भक्ती होतीच. दैवयोगानं सासरी पण गजानन महाराजांचं पूजन होत होतं. त्यातही माझ्या मिस्टरांना तर गजानन महाराजांचं जास्तच वेड होतं आणि आहे. वास्तविक मी माझा अगदी अलीकडील अनुभव सांगण्यासाठी लेखणी हाती घेतली आहे, पण मिस्टरांना फार आधी आलेला एक अनुभव सांगून नंतर माझ्या अनुभवाकडे मी वळते. आमच्या लग्नाच्या आधीचा हा अनुभव मिस्टर नेहमी सांगतात. तेव्हा अचलपूरच्या जवळ एका लहान गावी हे लोक राहत असत. तेव्हा अनेक लोकांचा दरमहा काही राशी शेगावला पाठविण्याचा प्रघात होता, यांचाही होता. पोचपावती म्हणून शेगाव संस्थान तर्फे काही प्रसाद व अंगारा उलट टपाली प्राप्त होत असे. सात्विकतेने तो अंगारा कपाळास लावला व प्रसादाची गोडी जिभेने चाखली की भक्त धन्य होऊन जात. तेव्हाची गोष्ट. यांची एक जिव्हाळ्याची पेशंट अचलपूर दवाखान्यात भरती होती. आजार विकोपाला गेला होता. डॉक्टरसह सर्वच हवालदिल झाले होते. सर्वच समजून चुकले होते की पेशंटची शेवटची घटका भरत आली आहे. पेशंटला कल्पना होतीच की आपल्या घरून दरमहा देणगी जाऊन घरी शेगावहून प्रसाद येतो. मृत्यूशय्येवर असलेल्या पेशंटनी यांच्याजवळ इच्छा व्यक्त केली, माझं काही खरं नाही. आज घरी प्रसाद आला असेल तर उद्या येताना घेऊन या. डबडबलेल्या डोळ्यांनी यांनी होकार दिला. योगायोगानं प्रसादही घरी पोहोचला. पण दुसरे दिवशी तातडीचा गंभीर निरोप आल्याने मनाच्या विमनस्क अवस्थेत हे घरून घाईघाईत निघाले आणि प्रसाद घरीच राहिला. वाटेत आठवण झाली, पण आता बसची वेळ होत होती. सद्गतीत कंठाने गजानन महाराजांना क्षमा मागून अंतकरणापासून त्यांना साद घातली. त्यांचा धावा करू लागले. इतक्यात बस आली. हे बसच्या दिशेने घाईघाईत समोर निघाले. तोच एका तरुणाने मागून आवाज दिला, अहो, तुमच्यासाठी शेगावहून प्रसाद आला आहे. पत्र व सोबत प्रसाद होता. यांचं बसमध्ये चढणं आणि त्यांचं निघून जाणं इतकंच वेगानं झालं की सीटवर स्थिरावले. तेव्हाच काहीसे भानावर आले. तो दिवस पेशंटच्या आयुष्यात शेवटचा होता याची जाणीव सर्वांना झालीच होती. कपाळ्यावर अंगाऱ्याचं बोट आणि जिभेवर प्रसाद घेऊन पेशंट शांतावला. दुःख सर्वांनाच झालं, पण पेशंटसाठी तो कृपा आशीर्वाद ठरला. शेवटी भक्त सद्गुरूंचं स्मरण का करतो? शेवटच्या क्षणी त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणूनच ना. असो, तर मुद्दा हा की मला काय किंवा मिस्टरांना काय, आम्हाला संकट काळात प्रथम आठवतात ते गजानन महाराज. मला आठवतं एप्रिल 2020ची गोष्ट. 27-28 एप्रिल. मला अचानक कमालीचा अशक्तपणा जाणवू लागला. प्रकृती अचानक बिघडली. सोबत तीव्र डोकेदुखीने मी त्रस्त झाले. आमच्या नेहमीच्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने तात्पुरतं बरं वाटलं, पण तेवढंच. पुढे 2-3 दिवसातच माझी दृष्टी जवळपास गेलीच. डाव्या डोळ्यापुढे पूर्ण अंधार. उजव्या डोळ्यानं अगदी पुसटचं दिसत होतं. आमच्या इकडे डॉक्टर मुकादम म्हणून डोळ्याचे ख्यातनाम डॉक्टर आहेत. आम्ही तातडीनं त्यांची भेट घेतली. त्यांनी सखोल तपासणी करून सर्व प्रकारच्या चाचण्या करून सांगितलं की डोळ्यांना काहीही झालेलं नाही, पण तुम्ही ताबडतोब न्यूरोलॉजिस्टला दाखवा. त्यानुसार आम्ही लगेचच डॉक्टर अजय कुर्वे, न्यूरोलॉजिस्ट, विवेक हॉस्पिटल यांना भेटलो. MRI झाला. नंतर मला ब्रेन ट्यूमर असल्याचं निदान झालं. ट्यूमर असल्यामुळे ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. मात्र तुमची डोळ्यांची गेलेली दृष्टी आपण परत आणू शकणार नाही असं स्पष्ट सांगितलं. आता आपल्याला डोळ्यांनी कधीच दिसणार नाही या भयावह कल्पनेसह मी घरी परतले.
डॉक्टरांशी बोलल्याप्रमाणे मी 15 रोजी दवाखान्यात भरती होणार व 16 मेला ऑपरेशन होणार हे ठरलं होतं. इकडे त्याच सुमारास मिस्टर घरीच पाय घसरून पडल्यामुळे व त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे ते दवाखान्यात येऊ शकणार नाही ही वस्तुस्थिती होती. अशात संध्याकाळ झाली. मी महाराजांसमोर बसले. त्यांच्याशी संवाद सुरू झाला. संवाद काय? पुढे मी चक्क भांडण करू लागले. महाराज, माझ्यासोबत तुम्हाला दवाखान्यात यायचं आहे. हा माझा आग्रह होता आणि सोबतच माझी दृष्टी मला परत द्या हे मागणं होतं. लेकीन बापाशी भांडावं आणि भांडता भांडता डोळे भरून यावेत तसं झालं. मला ऊर फुटून रडायला आलं. दृष्टी द्या हो, दृष्टी द्या हो म्हणत मी हसमुख रडले. तुमच्या हृदयाला पाजर फुटू द्या, मला दृष्टी मिळू द्या म्हणत मी उठले. 2 दिवस मध्ये गेलेत. मी घराच्या गॅलरीत उभी होते. समोरून एक कार आली मला दिसली. फक्त डाव्या डोळ्याला वेगळी दिसली आणि उजव्या डोळ्याला वेगळी. डॉक्टरांच्या दृष्टीतून हे एक आश्चर्यच होतं. ते म्हणालेत, आनंदाची गोष्ट आहे. आता प्रश्न 2 डोळ्यांमधील कोऑर्डिनेशनचा आहे, पण ते ठीक होईल. महाराजांच्या कृपेने दृष्टी आली. आता ब्रेनचं ऑपरेशन होणं बाकी होतं. मी घरून महाराजांना नमस्कार करून निघाले. दवाखान्यात दाखल झाले. डॉक्टरांच्या टेबलवर 2 मूर्ती पाहिल्या आणि त्या दडपणातही थोडा आनंद झाला. तुळजाभवानी आणि गजानन महाराज समोर पाहून थोडं बरं वाटलं. ब्रेनचं ऑपरेशन म्हणजे किंचित जरी दोष उरला तरी भयंकर दुष्परिणाम भोगावे लागणार. त्यामुळे मनावर प्रचंड दडपण आलं. त्यात मी महाराजांना तुम्ही सोबत असाल असं म्हटलंय हे विस्मरणात गेलं. मला ऑपरेशन टेबलवर घेतलं. अनेस्थेशियाची तयारी झाली. डॉक्टरांनी मला आकडे मोजायला सांगितले, पण मी मात्र गणगणात बोतेचा जप सुरू केला. 5-10 वेळा म्हटलं आणि सहज डोळे उघडले तर समोर महाराज उभे दिसलेत. मी आश्वस्त झाले आणि मला समाधानाची गुंगी आली. ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. मी घरी पोहोचले. महाराजांच्या फोटोसमोर उभी झाले. त्यांनी मला दृष्टी प्रदान केली होती. मला आठवलं, मी म्हटलं होतं, महाराज दृष्टी येऊ द्या, मी चांदीचे डोळे शेगावला दान करीन. आता मला त्या तयारीला लागायचं होतं. त्यासाठी गजानन महाराजांचं पाठबळ हवं होतं. त्यामुळं अर्थातच मी लगेचच नामस्मरण सुरू केलं. श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन, जय गजानन. गुरुविन नाही तुझा आधार, गुरुविन नाही तुझा आधार, रडता पडता कोठे अडता, तोच जीवनाचा आधार, तोच जीवनाचा आधार. जय गजानन माऊली. गणगणा गणात बोते. धन्यवाद.